नमस्कार मंडळी. तर आज आहे ना सकाळ सकाळ व्लॉगला मी सुरुवात आहे ना, या काकू आमच्या शेजारच्या आहे ना, त्या कुरड्या टाकत होत्या आमच्या माडीवर. तर त्यांच्यापासूनच मी सुरुवात केली होती. आणि हे बघा सकाळी सकाळी या आजी नातांचं मस्तपैकी असं खेळणं चालू होतं, घोडा घोडा. आणि सोबतच आमचा चहा वगैरे पण घ्यायचा राहिलेला होता. मग यांचं खेळणं असं चाललं होतं इकडे घोडा घोडा. मग ना भाजीपाल्याची गाडी आली होती आमच्यासमोर. तर माझ्या मम्मीने ना मस्तपैकी अशी ना घोळची भाजी घेतली होती, सॉरी जुडी घोळच्या भाजीची. आणि ह्या कैऱ्या पण घेतल्या होत्या छोट्या छोट्या, की आपण लुंजी बनवू म्हणून. मग काय आमची लुंजी बनवलं काय झालीच नाही. आणि हे बघा, हे आमचे डॉन आले इथे पाईप घेऊन, नळाला पाईप जोडत होते आणि बोलत होते पाणी भरतो म्हणून. आणि माझ्या आईने ही घोळची भाजी घेतली, कैरी घेतली आणि सोबतच मग टमाटे घेतले इथे. आणि मग मी इकडे लगेच कणिक घेतलं होतं भिजवण्याकरता पोळ्यांसाठी. आणि इथे ना माझी बहीण मोबाईल पकडलेला होता, कॅमेरा माझा. तर ती माझा ना व्हिडिओ शूट करत होती मोबाईलमध्ये आणि मी त्याच्यासोबत बडबड पण करत होती. आणि इकडे माझी आई बसली होती घोळची भाजी टमाटे वगैरे घेऊन ते कापण्यासाठी. आणि मग इकडे माझ्या आईने तेवढं कापलं, एकीकडे डाळ लावली आणि मग तिने अशा पोळ्या टाकायला सुरुवात केली होती इथे. आणि मग हे बघा, आणि मावशी आणि भाच्याची कशी मस्तपैकी अशी अभ्यास चालू होता इथे. मोबाईल पण बघणं चालू होतं, सोबतच अभ्यासही करणं चालू होता. आणि हे बघा, बघ म्हणजे मला म्हणतो, बघ मम्मा बघ मी कसा अभ्यास करत आहे म्हणून. आणि मग आहे ना, यांनी ना ताक आणलं होतं मठ्ठा बनवण्यासाठी. तर मग हे बघा, हे मी इकडे बसली होती, ही ताक घेतलं होतं आणि यामध्ये हे काळं मीठ घातलं होतं चवीनुसार. आणि एक ना छाछ मसाला म्हणून एक पावडर येते, ताक मसाला, ती पण मी यामध्ये ॲड केली होती. आणि सोबतच आहे ना जिरं पण मी म्हणजे गॅसवर असं थोडंसं शेकून घेतलं होतं भाजून, आणि त्याला असं खलबत्त्यामध्ये ठेसून बारीक करून घेतलं, वाटून घेतलं होतं आणि तेही त्यामध्ये ॲड केलं होतं मी. आणि सोबतच त्यामध्ये मी संबारही टाकला होता बारीक चिरलेला. आणि आता यामध्ये बुंदीची कमी होती, कारण बुंदी ही संपलेली होती. मग मठ्ठा तयार झाला. इथे सर्वजण आम्ही बसलो जेवण्याकरिता. आणि मस्तपैकी गरमागरम असा मस्त जेवण, घोळची डाळ, पोळी आणि याचं मिरची आणि निंबूचं लोणचं वगैरे घेतलं होतं, ताक पण घेतला होता. आणि हे बघा मस्तपैकी दुपारची वेळ झाली होती. मग माझा छोटा डॉन आहे तो झोपला होता, मोठा मुलगा माझा बघत होता मोबाईल. आणि मग आम्ही निघालो होतो आता माझ्या घराकडे, सायलीला नगराकडे. कारण मी ना कुरड्याचे गहू टाकले होते पाण्यामध्ये, तर तेच आहे ना त्याचा चीक काढायला आलेला होता, म्हणजे 3 दिवस झाले होते त्याला पाण्यामध्ये ठेवून. मग आम्ही चाललो होतो आमच्या घराकडे. आणि हे मस्त इकडं जाता गेलं हे राम मंदिर होतं, आणि हे इकडे आलेलं आहे हे शनी मंदिर आहे आमच्याकडचे. आणि माझं सासर माहेर असं जवळजवळ आहे, म्हणजे थोडा आता आम्ही दूर गेलेलो आहे राहायसाठी, तरी 15-20 मिनटं आम्हाला लागतं तिथून यायसाठी साईलानगरमधून माझ्या आईच्या इथे येण्याकरता. आणि हे बघा, हे बालाजी मंदिर आहे इकडे. आणि हे आता आम्ही चाललो होतो घराकडे मस्तपैकी. आणि हा आता आला आमचा हायवे, तर याला पुसद नाका म्हणतात. इकून आहे असा मस्तपैकी हायवे लागतो आमच्या घराकडे जाण्यासाठी. आणि इकडे ना मस्त मस्त म्हणजे असं मस्त नाही म्हणता येणार, मोठे मोठे ट्रक गाड्या वगैरे सर्व चालूच असतात इकडे. 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रक, मोठमोठे वाहनं जड. आणि हे बघा, हे आलो आता आम्ही आमच्या साईलीलानगरमध्ये. इकडे ना समोरच लागते ते महादेवाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे. गार्डन पण आहे समोर. इथे ना संध्याकाळी मस्तपैकी मुलींना असे खेळतात येऊन गार्डनमध्ये. हे आता आलो, हे इकडे समोर जे दिसत आहे ना ते आहे गार्डन. हे बघा, हे बघत आहे दिसते ना, हे गार्डन आहे. इथे ना संध्याकाळी बायानं हरिपाठ वगैरे घेत असतात. आणि आता आम्ही आलो आहे आमच्या घरासमोर, हे आहे आमचं घर. आणि इकडे बघा, इकडे हे बांधकाम चालू आहे आमच्या घराच्या समोर, म्हणजे एकदम समोर नाही म्हणता येणार, समोरच्या थोडं बाजूच्या साईडने. आणि आम्ही गेलो की आम्हाला या कुत्रीने बघितलं आम्ही आलो म्हणून, तर ही पण आली आम्हाला भेटायसाठी. मग या दोघांचा चालू होता लाड करायचा कार्यक्रम. हा मस्त कुत्र्यांना लाला म्हणतो, लाला. आणि मग हे झाला लाड करत होता इथे. आणि मग यांनी झाडं अशी सुकलेली होती मस्तपैकी, झाडांना ना टमाट्याच्या झाडांना टमाटे लागले होते, फुलं पण यांनी काय तोडले नव्हते. मग हे बोलले की चला आपण आज मस्त पाणी मारून घेऊ झाडांना.
मग यांनी इथे झाडांना पाणी मारलं सर्व, आणि हा माझा छोटा डॉन इथे येऊन मधामध्ये पचपच करत होता. हा इथे मधामध्ये करत होता, पप्पा मलाही पाईप द्या, मीही पाणी मारतो म्हणून. पण त्याला देऊन काय फायदा नाही, तो सर्व पाणी वाया घालतो. आणि मग इकडे आम्ही घेतला होता, हे बघा हे तांदूळ होते आमचे, जे याचा चिक करायचा होता ते. आणि हे मी इकडे लावला मिक्सर. पहिले मी तांदूळ थोडे स्वच्छ असे मस्तपैकी धुवून घेतले होते, आणि इथे मस्त मिक्सरमध्ये टाकून मस्तपैकी बारीक वाटून घेतले चिक काढण्याकरिता. आणि बघा हे आले आमचे सेट आले मागून. आणि मग इथे मी बाजूला खाली आहे ना टब ठेवला होता, त्या टबमध्ये ना सर्व चिक मी असा काढून घेतला. हे बघा या टबमध्ये काढला होता मी चिक, मस्तपैकी लवकरच निघलं, जास्त काय टाईम नाही लागला. आणि हे बघा यांनी हे नेला तिकडे धुण्याकरिता. आणि हे आमचे साहेब आले काही काही सामान घेऊन एक एक. मस्तपैकी मी हाताला तेल वगैरे लावून घेतलं, आणि इथे मग मी बसले होते चिक धुण्याकरिता. आणि मस्तपैकी पूर्ण चिक आम्ही धुवून घेतला 3-4 पाण्याने. आणि हे बघा असा मस्तपैकी काढून ठेवला. आणि मग मी नंतर गेली किचनमध्ये. हे आता पूर्ण पसारा पडलेला होता आवरायचा, हा पसारा मग मी आवरत होते इथे एक एक करून. आणि मी थकलेली पण होते इथं. बोलले हाच कॅमेरामध्ये बघून मी हसले. बघा हा कसा धिंगाणा करून ठेवला होता इथे. आणि तोपर्यंत मग आता आमचं पूर्ण काम झालं होतं, मग आम्ही आता वापस चाललो होतो आईकडे. संध्याकाळ म्हणजे 8 वाजले होते आम्हाला, 8-8:30 वाजले होते आईच्याकडे परत निघण्याकरिता, सर्व धुवून धावून घेऊन भांडे वगैरे घासून. आणि आम्ही हे बघा हे ते गार्डन मी आता जेताना दाखवलं होतं, हे तेच आहे गार्डन. फक्त एवढा आहे की आता अंधारा पडलेला होता, तर आता निघलो होतो आम्ही रस्त्यामध्ये. आणि हे आता थोड्याच वेळात आम्ही आलेलो आहे माझ्या आईच्या इकडे. बघा आई आणि बहीण माझ्याशी बसलेली होती आमची वाट बघत. तर आजचा कसा वाटला व्लॉग, आणि तेवढ्यात माझे पप्पाही आले होते. लाईक, कमेंट आणि शेअर नक्की